अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून आजच्या या दिव्य चमत्कारिक संदेशाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य संदेश जे भक्त ऐकणार आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यांच्या जीवनात असलेलं दुःख आणि गरिबी संपून जाणार आहे. त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होणार आहेत. म्हणून आजची ही स्वामी समर्थांची प्रार्थना, हा संदेश तुम्हाला पूर्ण 20 मिनिटे ऐकायचा आहे. जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज, आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे स्वामी समर्था, माझ्या मनातील वाईट विचारांना दूर करून मला माझी चांगली बुद्धी द्या. माझं घर आनंदाने, प्रेमाने आणि समाधानाने भरून टाका. माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या माझ्या जीवनात लवकरात लवकर पाठवा. माझ्या मार्गावर असलेल्या अडचणींना दूर करा आणि मला योग्य दिशेने पुढे जाण्याचं बळ द्या. माझ्या जीवनात आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी मला धैर्य द्या. माझ्या कुटुंबाचं आरोग्य आणि सुख सुरक्षित ठेवा. स्वामी, माझ्या प्रत्येक कार्यात तुमचा आशीर्वाद असू द्या, जेणेकरून यशस्वी होण्याचा आनंद मला मिळेल. माझ्या वागण्यातून आणि विचारांतून नेहमी सकारात्मकता आणा. हे स्वामी समर्था, जे लोक माझ्या विरोधात वाईट विचार करतात त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण करा. त्यांच्या मनातील कटुता दूर करून प्रेम आणि सहकार्याची भावना निर्माण करा. माझ्या शत्रूंना देखील माझ्या मैत्रीचा मार्ग दाखवा आणि मला त्यांच्या वाईट कृत्यांपासून सुरक्षित ठेवा. हे स्वामी समर्था, मला योग्य वाट दाखवा. माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करा. ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या मिळवण्यासाठी तुमचं बळ आणि आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असू द्या. माझ्या चुकांवर मला माफ करा आणि योग्य मार्गदर्शन करा. माझं जीवन सफल बनवा. तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू द्या. हे स्वामी राया, माझ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवा. ज्या गोष्टींनी मला आतापर्यंत त्रास दिला आहे त्या गोष्टींचा शेवट तुमच्या कृपेने घडवून आणा. माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि शांतता वाढवा. माझं कुटुंब सुखात राहू द्या आणि सुरक्षित राहू द्या. माझं मन शांत ठेवा आणि मला नेहमी सकारात्मक विचार करायला शिकवा. माझ्या कुटुंबावर ज्या काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे त्या सर्व वाईट शक्तींना तुम्ही दूर करा. माझ्या कुटुंबाला तुमच्या सुरक्षेत छाई ठेवा. तुमच्या सुरक्षेची छाया नेहमी माझ्या कुटुंबावर असू द्या. स्वामी, मला असा आशीर्वाद द्या की मी नेहमी चांगला वागू शकतो, योग्य विचार करू शकतो आणि कोणालाही मदत करू शकेन. मला असा आशीर्वाद द्या जेणेकरून मी हे सर्व काही करू शकतो. माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहू नये. तुमचं बळ, तुमचं मार्गदर्शन आणि तुमची कृपा नेहमी माझ्या जीवनावर असू द्या. हे स्वामी समर्था, तुम्हीच माझा आधार आहात. तुम्हीच माझं शक्तिस्थान आहात. तुम्हीच माझे परमेश्वर आहात. तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन सुख आणि समृद्धीने सफल बनवा. माझ्या मनातील निराशा दूर करून मला नव्या उमेदीने आयुष्य जगवायला शिकवा. माझ्या प्रत्येक पावलाला तुमचं मार्गदर्शन असू द्या, जेणेकरून माझं आयुष्य सतत प्रगतीच्या मार्गावर असेल. तुमच्या ज्या काही कृपा आशीर्वादांचा वर्षाव असेल तो माझ्या जीवनावर लवकर करा. माझे वाईट दिवस लवकर संपवून टाका. माझ्या चांगल्या दिवसांची आता सुरुवात करा. हे स्वामी समर्था, माझ्या आयुष्यात जिथे जिथे अंधकार आहे तिथे तुमचा प्रकाश पसरवा. माझ्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करा आणि चांगल्या विचारांचं बीज माझ्या मनामध्ये पेरा. माझ्या जीवनात जी संकटं आहेत ती तुमच्या कृपादृष्टीने दूर करून मला योग्य मार्ग दाखवा. मी माझ्या क्षमतांवर विश्वास देऊन पुढे जावं यासाठी तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. माझ्यासाठी असेच तुमचे संदेश रोज पाठवत राहा. स्वामी महाराज, माझ्या मनातील दुःख, चिंता आणि निराशा दूर करा. तुम्हीच माझं जीवन चांगल्या मार्गावर नेऊ शकता. माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्या आत्म्याला बळ द्या, जेणेकरून मी कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो. तुम्ही माझ्यासाठी आजचा हा चमत्कारिक संदेश पाठवला आहे. या संदेशाची निवड माझ्यासाठी केली गेली आहे, मला माहीत आहे. त्यासाठी मी आपला खूप सारा धन्यवाद व्यक्त करतो. मला खंबीर बनवा आणि मला असं सामर्थ्य द्या की प्रत्येक अडथळ्यावर मी विजय मिळवेल. माझ्या कुटुंबाला
आनंद, समाधान आणि शांतीचा अनुभव द्या. आमचं घर तुमच्या कृपेने नेहमी आनंदाने भरलेलं असू द्या. जिथे मतभेद आहेत तिथे प्रेमाचा मार्ग दाखवा. जिथे वाद भांडणं आहेत तिथे समजूत निर्माण करा. जिथे अभाव आहे तिथे समृद्धी द्या. स्वामी, माझ्या कुटुंबाला आरोग्य, ऐश्वर्य आणि चांगल्या जीवनाचा आशीर्वाद द्या. स्वामी महाराज, माझ्या वाईट कर्मांना माफ करा. माझ्या अज्ञानातून झालेल्या चुकांवर तुमचं नेहमी लक्ष असू द्या. मी नेहमी योग्य विचार करेन आणि योग्य कृती करेन असा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. माझ्या हातून चांगलं कार्य घडावं, ज्याचा उपयोग इतरांना होईल अशी बुद्धी मला द्या. हे स्वामीराया, तुमचं नाव घेत मी प्रत्येक गोष्ट प्रारंभ करेल आणि तुमच्याच आशीर्वादाने ती गोष्ट यशस्वी होईल याचा देखील मला तेवढाच विश्वास आहे. हे स्वामीराया, ज्यांना मी ओळखतो किंवा ज्यांना ओळखत नाही अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनात चांगले विचार आणा. कोणाच्या मनात माझ्याविषयी कटुता किंवा वाईट विचार असेल तर ते नक्की दूर करा. माझ्या विरोधात जे वाईट विचार करत आहेत त्यांना चांगलं समजून सांगण्याची बुद्धी द्या. त्यांच्या मनातील राग आणि द्वेष दूर करा. त्यांना प्रेम, सहकार्य आणि एकात्मकतेचा मार्ग दाखवा. हे स्वामीराया, माझ्या आयुष्यामध्ये जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमचं सहाय्य आवश्यक आहे. हे स्वामीराया, ज्या गोष्टी माझ्या हक्काच्या आहेत त्या मला योग्य वेळी मिळू द्या. माझ्या मार्गातील काटेरी वाट फुलांनी भरून टाका. ज्या स्वप्नांसाठी मी मेहनत करत आहे ती तुमच्या आशीर्वादाने साकार होऊ द्या. हे स्वामीराया, मी जीवनात बऱ्याच वेळा खचून जातो. अशा वेळी तुमचं स्मरण माझ्या मनात आलं की मला नव्या उमेदीने जगायला उभारी मिळते. तुमचं नाव उच्चारताना माझ्या मनात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा मला आयुष्याच्या प्रत्येक कठीण क्षणी उपयोगी पडते. तुम्ही माझे आधार आहात. तुम्हीच माझे मायबाप आहात. तुम्हीच माझी शक्ती आहात. तुम्हीच माझं यश आहात. म्हणून मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. तुमच्या आशीर्वादांनी माझं जीवन चांगलं बनवा. माझ्या कामांमध्ये सातत्य असू द्या आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. हे स्वामी महाराज, माझ्या मेहनतीला यशाचं फळ मिळवून देण्यासाठी तुमचं बळ माझ्यासोबत असू द्या. हे स्वामीराया, माझ्या ध्येयाचा मार्ग कधी अडथळ्यांनी भरलेला असेल तर तो मार्ग तुमच्या कृपेने सुखकर करा. तुम्हीच माझं जीवन चांगलं करू शकता. हे स्वामीराया, मला अशी शक्ती द्या की मी कोणत्याही परिस्थितीत हार मानू शकत नाही. मला धीर द्या की प्रत्येक संकटांचं स्वागत मी सकारात्मक दृष्टिकोनाने करू शकेन. माझ्या मनात असलेली चंचलता दूर करा आणि मला माझ्या निर्णयांमध्ये स्थिरता द्या. माझ्या कृतीत नेहमी चांगुलपणा असू द्या. जे माझ्या हातून आजपर्यंत वाईट घडलं त्या सर्व चुकांसाठी मला क्षमा द्या. माझ्या कुटुंबावर तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी राहू द्या. हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकणार आहे. कृपया मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढा. तुम्ही दिलेला हा संदेश माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून मी हा संदेश न कंटाळा करता शेवटपर्यंत ऐकणार आहे. हे स्वामीराया, मला कधीही स्वतःवरचा विश्वास गमावू देऊ नका. माझ्या मनाला नेहमी आत्मविश्वास द्या की मी कोणत्याही परिस्थितीशी सामना करू शकेन. जेव्हा संकट माझ्या समोर येतील तेव्हा तुमचं नाव घेत ती पार करण्याचं सामर्थ्य माझ्या मनात आणि माझ्या शरीरात असू द्या. हे स्वामी महाराज, तुम्ही कित्येक वेळा लोकांची दुःख दूर केली, संकट हलकी केली. मीही तुमच्या चरणांमध्ये त्याच श्रद्धेने आलो आहे. माझ्या जीवनातील दुःखांचा भार कमी करा आणि मला सुखाचा अनुभव देत राहा. माझं आयुष्य तुमच्या आशीर्वादाने नेहमी भरलेलं असू द्या. माझ्या मनाला शांती, चित्ताला स्थैर्य आणि आत्म्याला समाधान द्या. माझ्या जीवनात अशा गोष्टी घडवा ज्यामुळे मी इतर लोकांनाही प्रेरणा देईल. स्वामी महाराज, माझ्या जीवनाची अशी कथा घडवा की मी इतरांसाठी आदर्श ठरेल. हे स्वामी समर्था, मला माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रेरणास्थान बनवा. मला अशी कृती करायला शिकवा की ज्यामुळे इतरांना सुख आणि आनंद मिळेल. तुम्हीच मला योग्य दिशा दाखवू शकता. तुम्हीच माझ्या जीवनाचा दीपस्तंभ आहात. तुमच्याशिवाय माझं जीवन अधुरं आहे. तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन यशस्वी बनवा. हे स्वामीराया, माझ्या आयुष्यात संकट आली तरी ती पार करण्यासाठी मला बळ हवं आहे. ते बळ देण्याचं काम तुम्ही मात्र करा. चुकाची वेळ आली तर अहंकारात बुडण्यापासून मला दूर ठेवा. नेहमी नम्रता, प्रेम आणि संयमाचा मार्ग मला दाखवा.
हे स्वामीराया, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी जरी मला नावं ठेवली तरी माझ्या सत्कर्माची ओळख त्यांना नक्की करून द्या. तुम्ही जे शिकवलं आहे तेच मी माझ्या मनामध्ये ठेवलं आहे. कृपया तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करणार आहे. मला योग्य मार्गावर चालण्याची शिकवण द्या. माझ्या जीवनातील जो काही उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी मला शक्ती द्या. हा संदेश तुम्ही माझ्यासाठी पाठवला यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो आहे, कारण या संदेशाने माझं जीवन बदलणार आहे. माझ्या कुटुंबावर असलेले वाईट वेळ टळणार आहे. माझ्या कुटुंबावर आलेलं प्रचंड मोठं संकट देखील टळणार आहे. म्हणूनच मी हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐकणार आहे. कृपया माझं मन शांत ठेवा. शांततेतूनच समाधान आणि यश मिळतं हे मला माहीत आहे. म्हणून माझ्या मनात चालू असलेली घालमेल बंद करा. माझं मन निशंक करा. जे काही तुम्ही देणार आहात ते मला लवकरात लवकर द्या. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे, त्याला सामोरं जाण्याचं बळ तुम्ही मला द्या. माझा विजय निश्चित करा. ज्या विजयाची मी इतके दिवस वाट बघत आहे तो क्षण मला लवकरात लवकर हवा आहे. माझ्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. माझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळावं अशीच माझी इच्छा आहे. प्रत्येक दिवस तुमचं नाव घेत मी माझं स्वप्न साकारत आहे. तुमचं नामजप करून माझ्या मनाला शांती मिळते. म्हणून तुमचं नाम नेहमी माझ्या तोंडी राहू द्या. तुमच्या विचारांची ताकद हे माझ्या यशाचं खरं फळ आहे. म्हणून तुमचे विचार मी आत्मसात करत आहे. तुम्ही जो काही मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर मी नेहमी सतत चालत राहणार आहे. माझ्या मनाला आता सकारात्मक दिशेने वळवा. माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला स्थान देऊ नका. मी जेव्हा वाईट विचार करेल किंवा नकारात्मक विचार करेल तेव्हा मला त्यापासून वाचवा. कारण नकारात्मक विचार मी जेव्हा करतो तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये नेहमी नकारात्मक घडत असतं. म्हणून हे स्वामीराया, मी तुम्हाला प्रार्थना करत आहे की मला चुकीच्या गोष्टींपासून वाचवा. मला इतरांना मदत करण्यासाठी प्रेरणा द्या. माझ्या जीवनामध्ये जे काही स्वप्न मी पाहिलेलं आहे ते साकारण्यासाठी मला एक मोठी संधी हवी आहे. कृपया ती संधी देण्याचं कार्य तुम्ही नक्की पार पाडा. तुमच्या विचारांची ताकद माझ्या नेहमी सोबत आहे. म्हणून कितीही संकट आली तरी मी आता घाबरणार नाही. मी त्या संकटांना सामोरं जाणार आहे. हे स्वामीराया, मला सतत काहीतरी नवीन करण्याचा मार्ग दाखवा. आयुष्याला माझ्या नवीन दिशा द्या. यशस्वी होण्यासाठी मला मार्गस्थ करा. प्रत्येक दिवस माझ्यासाठी चांगला बनेल यासाठी मला मार्गदर्शन करा. ध्येय गाठण्यासाठी जी काही श्रद्धा हवी असेल मी ती तुमच्यावर ठेवत आहे. कृपया त्याचं योग्य फळ मला द्या. माझ्या जीवनात जे घडत आहे ते तुमच्या आशीर्वादानेच घडत आहे. म्हणून माझ्या जीवनात वाईट काही घडणार नाही यासाठी मला नक्की मार्ग दाखवा. हे स्वामी समर्थ महाराज, मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या मनात असलेले वाईट विचार दूर करा. मला चांगली बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर आलेलं वाईट संकट तुम्ही दूर करा. जे काही स्वप्न मी बघत आहे त्या स्वप्नांना उजाळा देण्यासाठी कृपया माझी मदत करा. माझ्या जीवनात आलेल्या ज्या काही संकटे आहेत त्या संकटांवर मात करण्यासाठी, त्यांना सामोरं जाण्यासाठी मला तुमच्या प्रचंड मोठ्या शक्तीची गरज आहे. कृपया ती शक्ती मला द्या. माझ्या कुटुंबाचं आरोग्य, माझ्या कुटुंबाचं सुख तुमच्या हातामध्ये आहे. कृपया त्यांना चांगलं मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवा. माझ्या कुटुंबावर कुठलंही वाईट संकट येऊ देऊ नका. माझ्या कुटुंबाला वाईट विचारांपासून आणि वाईट संकटांपासून दूर ठेवा. हे स्वामी समर्थ, माझ्याबद्दल जे काही लोक वाईट विचार करत आहेत त्यांना माझ्या कृतीबद्दल सगळं दाखवून द्या. जे काही मी करतो आहे ते सर्व काही चांगलंच करतो आहे याचं योग्य उदाहरण त्यांना मी देऊ शकेल एवढं मला काबिल बनवा. हे स्वामीराया, वाईट कृत्यांपासून मला सुरक्षित ठेवा. कारण मी मनुष्य आहे, माझ्या हातून कधीही कुठलीही वाईट गोष्ट होऊ शकते. कृपया मला असा आशीर्वाद द्या की मी त्या वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहील. हे स्वामीराया, मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या जीवनात लवकरात लवकर चांगले दिवस पाठवा. माझ्या मार्गावर असलेल्या अडचणींना दूर करा आणि मला योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी बळ द्या.
मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या शत्रूंना देखील माझ्याबद्दल वाईट वाटू देऊ नका, कारण माझ्या शत्रूंपासून मला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. तुमचे देवदूत माझ्या रक्षणासाठी पाठवा, जेणेकरून कुठलीच वाईट शक्ती माझं काही वाईट करू शकत नाही. हे स्वामी महाराज, मला असा आशीर्वाद द्या की मी नेहमी लोकांसोबत चांगलं वागू शकेल. मी नेहमी चांगला विचार करू शकेल. मी नेहमी जीवनात योग्य मार्गाने जाऊ शकेल. कितीही संकटे माझ्या मार्गावर जरी आली तरी मी त्यांना धैर्याने सामोरं जाईन, असा आशीर्वाद मला हवा आहे. कृपया माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी देखील आपल्या आशीर्वादाने शक्य करून दाखवा. तुमचं बळ, तुमचं मार्गदर्शन आणि तुमची कृपा मला हवी आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. मला कुठे काय करायचं यासाठी योग्य निर्णय घेण्याचं बळ द्या. जो निर्णय माझ्याकडून चुकेल असा निर्णय माझ्या हातून देऊ नका, कारण कधीकधी मी जो निर्णय घेतो तो चुकत असतो. म्हणून असा चुकणारा निर्णय मला न घेण्याची बुद्धी द्या. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेसाठी मी ही प्रार्थना करत आहे. कृपया या प्रार्थनेला उत्तर द्या. मी आपल्याकडे ही प्रार्थना सर्वांच्याच सुखासाठी करत आहे. सर्व आपल्या स्वामी भक्तांना आशीर्वाद द्या. माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांचं देखील चांगलं करा. जे आज तुमचं नाव घेत आहेत त्या प्रत्येकाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. माझ्या घरामध्ये धनलक्ष्मी नांदू द्या. मला आर्थिक संकटांवर मात करता येईल अशी बुद्धी द्या. माझ्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत त्या चुका सुधारण्याची मला एक संधी द्या. जे कुटुंब आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले आहेत त्या प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मला एक संधी हवी आहे. मी इतरांचं सर्व काही चांगलं करणार आहे, फक्त मला चांगली बुद्धी द्या. माझ्या कुटुंबाला आनंद, समाधान आणि शांतीचा अनुभव द्या. प्रत्येक स्वामी भक्ताचं घर तुमच्या कृपेने नेहमी आनंदाने भरलेलं असू द्या. जिथे कुटुंबामध्ये भांडणं होत आहेत, जिथे कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे, अशा प्रत्येक कुटुंबामध्ये आपलं जे काही सहकार्य आहे ते असू द्या. आपल्या आशीर्वादाने तुटलेले कुटुंब जुळू द्या. ज्यांच्या मनात वाईट विचार येतात अशा प्रत्येक भक्ताच्या मनात चांगले विचार आता येऊ द्या. ज्या गोष्टीचा तुम्ही प्रारंभ करणार आहेत कृपया त्याला उशीर करू नका, कारण जेवढा तुम्ही उशीर करत आहात तेवढ्याच भक्तांच्या जीवनात अनेक संकट येत आहेत. कृपया भक्त आपल्या दर्शना वाचून कासावीस झाले आहेत. सर्व भक्तांना आपलं दर्शन घडू द्या. हे स्वामी समर्थ महाराज, मी ज्यांना ओळखतसुद्धा नाहीत त्यांचे देखील आता चांगले दिवस येऊ द्या. अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनात चांगले विचार आणा जो तुमची सेवा करतो आहे. कोणाच्याच मनात कटुता नसू द्या. कोणाच्याच मनात वाईट विचार नसू द्या. त्यांना चांगलं बनण्याची एक संधी तरी द्या. हे स्वामी राया, मी आपल्याला विनंती करतो की आजचा हा संदेश जे काही भक्त ऐकत आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ द्या. हा संदेश आपल्या नावाने आलेला आहे. कृपया आपल्या चमत्काराची एक झलक त्यांना दिसू द्या. हे स्वामी राया, तुम्ही जे काही भक्तांसाठी करत आहात त्या प्रत्येक भक्ताकडून आपल्यावर आभाराचे वर्षाव होत आहेत. कृपया त्यांचे आभार स्वीकारा. ज्या काही गोष्टीचा प्रारंभ करणार आहात ती चांगली गोष्ट प्रत्येक भक्ताच्या जीवनात असू द्या. हा वाईट काळ आहे, हा काळ देखील लवकरच संपवून टाका. ज्या भक्तांच्या जीवनात चांगलं घडलं आहे ते भक्त देखील तुम्हाला धन्यवाद देत आहेत. त्यांचेही धन्यवाद आपण नक्की स्वीकारा. ज्या आयुष्यात तुम्ही आम्हाला भक्ती करण्याची संधी दिली आहे ते आयुष्य आमचं सफल झालं असं आम्ही समजतो. म्हणून अशीच आपली सेवा करण्याची संधी आम्हाला प्रत्येक जन्मात द्या. तुम्ही ज्या काही संधी आम्हाला दिल्या आहेत त्या प्रत्येक संधीचं आम्ही सोनं केलं आहे. म्हणून कृपया आपले आशीर्वाद, आपली कृपा आणि आपले चांगले विचार नेहमी आमच्यासोबत असू द्या. आम्ही आपल्याला विनंती करतो की जे काही आमच्या हातून चुकीचं घडलं, नकळतपणे किंवा अज्ञानातून जे काही घडलं त्यासाठी आम्हा सर्व भक्तांना क्षमा करा आणि अशीच भक्ती करण्याची नेहमी संधी द्या.
प्रेमळ भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दैवी आणि चमत्कारिक संदेश ऐकला आहे. हा संदेश फक्त तुम्हीच ऐकू नका, तर तुमच्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आजचा हा संदेश तुम्हाला आध्यात्मिक आणि चमत्कारिक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.